कृष्णा आंधळेला अटक करा अशी आमची जी आंदोलनाची प्रमुख मागणी आहे आणि जेल प्रशासनाला काही मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण होऊस तर आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी देऊस तर आम्ही ते आंदोलन नाही आम्ही आत्ता देखील त्याच्यात प्रमुख मागणी आहे की कृष्णा आंधळेला अटक करा। त्याचं कारण असं आहे की जरी प्रशासनाला वाटत असेल की तो जी तपास झालेला आहे सगळं झालेलं आहे तरी पण त्याचे जे काही मित्र आहेत त्याचे काही समर्थक आहेत किंवा चुकीचं काम करणारे जे लोक आहेत ते त्याचे स्टेटस वगैरे टाकतायत। इकडं मुख्य आरोपीला सुटणार आहे कमिंग सन म्हणतायत। ह्याच्यातून एक मी गोष्ट सांगू इच्छितो, ह्याच्यातून कोणीच सुटणार नाही। एवढी क्रूर हत्या केलेली आहे माझ्या भावाची ज्यांनी, त्याच्यातला कोणीच माणूस सुटणार नाही, सुटूही देणार नाही कोणी त्याच्यातनं। सगळ्यांना शिक्षा मिळणार, परंतु कृष्णा आंधळेला अटक करा अशी आमची जी आंदोलनाची प्रमुख मागणी आहे आणि जेल प्रशासनाला काही मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण होऊस तर आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी देऊस तर आम्ही ते आंदोलन सोडणार नाही। आणि केव्हा आंदोलन होणार आहे? आता उद्याचंच तारीख दिली होती, उद्याचंच निवेदन दिलं होतं, परंतु पेरणी आणि शिक्षणाचा पहिला दिवस आहे शाळेचा, त्यामुळे शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना ह्याचा त्रास होऊ शकतो। म्हणून त्याची पुढची तारीख जे काही आंदोलन करायचे ते लवकरच आम्ही सांगणार आहोत आणि त्या दिवशी आंदोलन करणार आहोत। सदाभाऊंनी पुतण्याच्या जे शिक्षण जबाबदारी स्वीकारली होती, मग कशाप्रकारे शिक्षण जाणार आहे आणि काल तर ॲडमिशनचं जे काय पत्र ते सुद्धा कोणाचं असं दिलं होतं? सदाभाऊंची केंद्रीय सैनिकी शाळा आहे, त्याच्यामध्ये माझा पुतण्या विराज देशमुख आणि माझा मुलगा सत्यजित देशमुख या दोघांची 8वी ते 12वीपर्यंतची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही सदाभाऊंनी घेतली आहे आणि त्याचं प्रवेशपत्र हे मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते परवा दिवशी 13 तारखेला सुपूर्द केलेलं आहे आणि त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे।